सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मागील 10 वर्षाच्या काळामध्ये जे ते मोठ्या प्रमाणात मोदी सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून अनेक कायद्यामध्ये बदल झालेले आहेत आणि आता पुन्हा लोकसभा निवडणूक सुरू आहे। 370 कलम मोदी सरकारच्या काळामध्ये हटवलं गेलं आणि या एकंदरीत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम जाणकार प्रवर्ग म्हणून वकिलांकडे बघितलं जातं आणि वकिलांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। हे हिंगोली मधले सगळे वकील आहेत, एकंदरीत ह्यांच्या काय प्रतिक्रिया हे आपण घेऊया। सगळ्यात अगोदर आपण ॲडव्होकेट पुरी सर येतं त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही सर्वात सिनियर वकील आहात सर आणि तुम्ही खूप दिवसापासून राजकारण पाहता आणि प्रॅक्टिस पण करता आणि सर्व ज्ञानी म्हणून आपल्याला ओळखलं जातं। काय वाटतं तुम्हाला, ही लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि काय बदल होणं अपेक्षित आहे? मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारचं काम कसं वाटतं? तर या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की जे काही कायदे निर्माण झालेले आहेत ते सर्व कायदे जे आहेत ते लोकांच्या हिताचे निर्माण व्हावेत। केवळ एखादं राजकारण पाहून कुठल्याही कायद्याची निर्मिती होऊ नये, कारण कायदा हा जनतेसाठी असतो। 370 कलम हटवल्या गेल्या ही चांगली बाब आहे, परंतु मला त्याबरोबर असंही सांगायचं आहे की आज घडीला जी काही आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जे फाटाफुटीचं राजकारण चालू आहे हे काही सर्वसामान्य जनतेला आवडलेलं दिसत नाही। त्यामुळे माझी या घडीला अशी विनंती असेल सर्वांना की आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस पक्ष पार्टी वगैरे आता न पाहता जो चांगला उमेदवार आहे, जो तुमचे कामं करू शकेल, जो तुमच्याशी सतत संपर्कात राहील, अशा उमेदवाराला जनतेने निवडून द्यायला पाहिजे, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे। निश्चित आपल्यासोबत ॲडव्होकेट अमोल जाधव आहेत। तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या निवडणुकीमध्ये जे राजकारणाचं सगळे हे झालेलं आहे त्यावर ही निवडणूक कशी बघता? राजकारणाकडे जर बघितला दृष्टिकोन जर बघितला तर प्रत्येक माणूस हा सजग झालेला आहे। कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि मल्टीमीडियाच्या माध्यमातून जी काही आजची परिस्थिती आहे, एका सेकंदामध्ये दिल्लीमध्ये काय झालं ते एका सेकंदामध्ये आपल्याला ग्राउंड लेवलला कळते। त्यामुळे प्रत्येक माणूस सजग झाला आणि प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळं ती जागरूकता निर्माण झालेली आहे प्रत्येकामध्ये। या निवडणुकीकडे वकील म्हणून कसं बघता तुम्ही? वकील म्हणून जर बघायचा विषय गेला तर ऑलरेडी याच्यामध्ये जे काही कायदे आजपर्यंत जर राज्यघटना जर बघितली तर बऱ्याच वेळेस राज्यघटनेमध्ये दुरुस्ती झालेली आहे। घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा कायद्यानुसार लोकसभा आणि राज्यसभा यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ज्या वेळेस जशी जशी घटना परिस्थिती निर्माण होते त्या अनुषंगाने कायदे हे बदलत राहतात, त्या अनुषंगाने जी काही परिस्थिती निर्माण होते त्या अनुषंगाने ते कायदे बदलत राहतात। तुम्हाला एक आपल्यासोबत ॲडव्होकेट नवघरे साहेब आहेत। साहेब, मला सांगा, मोदी सरकारची तुम्ही 10 वर्ष बघितलेली आहेत आणि आत्ता काय अपेक्षित आहे बदल होणं? या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारमध्ये जे काही आता जी उमेदवारी दिलेली आहेत त्याच्यातला उमेदवार हा प्रत्यक्ष सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असणं फार गरजेचं आहे। आणि मोदी सरकारच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांचा मालाला भाव किंवा इत्यादी जे काही दळणवळणाच्या बाबतीत जे काही प्रगती झाली बऱ्याच प्रकारे, आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर म्हटलं तर बरेचसे कायदे करणं हे गरजेचं आहे। जसं की निर्यात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणे, निर्यात धोरण आहे, यासंबंधी कायदा करणं फार गरजेचं आहे। आपल्यासोबत सर आहेत। सर, मला सांगा, तुम्ही सगळ्या काळामध्ये तुम्ही चव्हाणसाहेब बघता, तुम्ही राजकारणाचा पण अभ्यास आहे तुम्हाला, काय वाटतं हे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये? जेव्हापासनं मोदी सरकार ही जी आलेली आहे, जे घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली त्यांना परराष्ट्र धोरण हे अभिप्रेत होतं आणि तेच परराष्ट्र धोरण नीती मोदी साहेबांनी एवढी सुंदरपणे अंमलात आणलेली आहे आणि आपल्या भारत देशाला या जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न ते आणि तेच करतायत। इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि गरिबी दूर करण्याचं एकमेव जो मोदी गव्हर्नमेंटने 370 कलम हटवण्यापासून, परंतु विरोधकाला केवळ विरोध एवढाच करायचा आहे आणि कॉन्स्टिट्यूशन बदलणार, कॉन्स्टिट्यूशनचं फ्रेम कधीच बदलता येणार नाही ही चुकीची संकल्पना करून एक भ्रम निर्माण करतायत। परंतु ह्या देशामध्ये जर मोदी परत एवढ्या ताकदीने निवडून आले तर नक्कीच या भारत देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा राहील असं मला वाटते। आणि जी गोष्ट या देशामध्ये सगळी काही लॉ अँड ऑर्डर सगळं व्यवस्थित आणि सर्वांपर्यंत जो निधी आहे, जो आधी राजीव गांधी म्हणत होते की मी जेव्हा
1 रुपया पाठवतो तर जनतेपर्यंत 20 घासून 20 पैशापर्यंत पोहोचत होतं. परंतु ह्या मोदी सरकारने या भारत देशातले जवळपास एवढे अकाउंट ओपन केले की एका क्लिकमध्ये सर्व खात्यांमध्ये ज्यांच्या मदत जी जाते. त्याच्यामुळे मोदी सरकार ही अगदी योग्य रीतीने परराष्ट्र धोरण नीती अवलंबून ह्या देशाचा विकास करण्यामध्ये त्यांचा हात आहे असं मला वाटते. ॲडव्होकेट PP आहेत आपल्यासोबत, प्रबुद्ध तपासे. सर, कसं बघता निवडणूक लोकसभेची सुरू आहे. मागील 10 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकार आपल्या केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे. कामं कसे वाटतात आणि काय बदल होणं अपेक्षित आहे तुम्हाला? धन्यवाद दिपके साहेब. ABP माझा मार्फत मला बोलण्याची तुम्ही संधी दिली याच्याबद्दल तुमच्या चॅनलचं सुद्धा आभार आहे. सर, जे आत्ताची जी लोकसभा आहे 2024ची, तर हिंगोलीच्या दृष्टिकोनात बघायचं झालं तर हिंगोलीमध्ये असं वाटत नाही की मॅन्डेट कोणाकडे जाईल. ठीक आहे. आणि मोदी सरकारबद्दल स्पेसिफिक सांगायचं झालं तर लोकसभेचं सौंदर्य असं आहे की एका हाती सत्ता कधीच नको. 2 टर्ममध्ये भोगलेली आहे. आता तरी सत्तेमध्ये बदल हवा. आणि जे काही, कारण देशामध्ये जी अराजकता चालू आहे वास्तविक लेवलवर, जे कदाचित न्यूज चॅनल दाखवत नाहीत, ते दाखवायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टापासून सर्वच एवढ्या ॲडव्होकेट्स लोकांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियालासुद्धा पत्र लिहिलं आहे की काय चालू आहे. आणि महत्त्वाचं ॲज अ ॲडव्होकेट म्हणून मी असं एक सांगू इच्छितो की ॲडव्होकेट्सवर जे हल्ले होतात त्यासंबंधी नाही का, जर नवीन जी गव्हर्नमेंट येईल केंद्र शासनामध्ये, त्यांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणावं, त्यासंबंधी अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर बघायचं झालं तर लोक सजाग आहेत. निश्चितच चांगलं मतदान करतील आणि मोठ्या संख्येने मतदान होईल आणि गव्हर्नमेंट चेंज होईल. चेंज जर झाली, बदल झाली, तरच ह्या लोकशाहीचं सौंदर्य दिसेल, अन्यथा काहीच नाही आहे. धन्यवाद सर. ह्या वकिलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. काहींचं मत आहे की मोदी सरकार चांगलं काम करते, तर काही वकिलांचंही मत आहे की सरकार बदललं पाहिजे, जेणेकरून नवीन लोकशाहीमध्ये नवीन निर्णय घेता आले पाहिजे. एकंदरीत ह्या वकिलांच्या प्रतिक्रिया येतात. या लोकसभेमध्ये काय निर्णय मतदार घेतात हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.